त्या नाशिकमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांनी आता हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वरच्या शितकाड्या धबधब्याजवळचा हा प्रकार आहे। मधमाशांच्या हल्ल्यात काही गिर्यारोहक किरकोळ जखमी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। रविवारी ट्रेकिंगसाठी गेलेल्या गिर्यारोहकांसोबत हा प्रकार घडला आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहू शकतोय। ज्या ठिकाणी आपल्याला हे जे गिर्यारोहक गेलेले होते ते आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। ते रविवारी ट्रेकिंगसाठी या ठिकाणी गेलेले होते आणि त्यावेळी त्यांच्यावर हा मधमाशांनी हल्ला चढवला आणि यापैकी काही गिर्यारोहक आहेत ते किरकोळ जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, काय नेमका हा प्रकार आहे? गौरी, नाशिक जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे बघितलं तर मोठे शितकडे आहे आणि यासोबतच मोठ्या प्रमाणात किल्ले आहे। त्या अनुषंगाने गिर्यारोहक असतील, ट्रेकर असतील, ही मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येत असतात आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर रविवार काल सुट्टीचा दिवस होता। त्या अनुषंगाने काही गिर्यारोहक हे शितकडा धबधब्याच्या जवळ गेलेले होते ट्रेकिंगसाठी आणि त्या दरम्यान मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। यामध्ये काही गिर्यारोहक किरकोळ जखमी देखील झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर अशा घटना घडण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापही समोर आलेले नाहीये। मात्र अनेकदा मधमाशांचं जे पोळ असतं त्या पोळाला धक्का लागल्यानंतर मधमाशा या हल्ला करत असतात आणि असाच काहीसा प्रकार घडला असावा अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली जाते। मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणी जखमी झालेले नाहीये, ही सुदैवाची बाब म्हणावी लागेल। हो, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।